हॅलो 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 चेक हॅलो चेक. विद्युत पुरवठा खंडित झाल्या कारणास्तव आम्ही तुम्हाला धावतं वर्णन धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतोय पतू पॅकर्स जुचंद्र ग्रुप आयोजित आगरी चषक 2021 ही शृंखला. आज या स्पर्धेचा अंतिम द्वितीय दिवस सुरू असलेला सामना एका बाजूला सानेगुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वरा 11 राजावळी संघ. हार्दिकचं कौतुक असेल कारण हार्दिकवर जी जबाबदारी दिली होती संघाच्या कर्णधारानं ती योग्य पद्धतीनं आणि चांगल्या गुणकौशल्याने त्यांनी पार पाडली. मागच्या सामन्यामध्ये देखील 7 धावा खर्च केला होता आणि 1 गडी बाद केला होता. मात्र या षटकात 7 धावा खर्च केल्यात, त्याला यश मिळालं नाही. हरकत नाही, न बॉल येतोय. फलंदाज नितीश याला सामना नितीश सामना करेल नवलचा. राईट आर्म ओव्हर द विकेट नवल. सुरेख चेंडू इथे मात्र कर्णधार भूमी तिथे बाद झाला. आता मात्र तुषार येतोय क्रमांक 3 वर नितेशाला साथ देण्यासाठी. पहिलं यश लाभतंय सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाला, पहिलं यश नवल साठी. इथे मात्र चेंडू आपण पाहतोय ऑफस्टिकच्या थोडासा जास्त उसळी घेतली होती आणि त्याच कारणास्तव वाईड घोषित केले पंचांनी. 2 धावा वाईडच्या स्वरूपात मिळत आहेत राजावली संघाला. 2 धावांना धावसंख्या पोहोचते 26 वर. 26 धावा धावफलकावर. आपण पाहतो एक मानाचा करंडक, मानाचा चषक जुचंद्र परिसरातील पतू पॅकर्स जुचंद्र आयोजित आगरी चषक. पुन्हा एकदा चेंडू स्वैर हाताळला होतोय. वाईटचा इशारा पंचांमार्फत. धावसंख्या पोहोचते 27 वर. 27 धावा धावफलकावर. हे अंतिम षटक आहे, निर्णायक षटक आहे, कारण 3-3 षटकांचे सामने दुसऱ्या फेरीतील आपण खेळतोय. हवेचा प्रवाह आपण पाहतोय पश्चिमेकडून पूर्वेकडे खूप वेगाने वाहताना. नवल आता मात्र इथे झेल धावसंख्या पोहोचते 31 वर. 31 धावा धावफलकावर. नवल पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडूला पूल केला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आता मात्र कमी गतीने चेंडू हाताळला. व्हॅरिएशन होतं
नवम आणि जॉन संकेत 11 चंद्रपूर जॉली बॉईज जुचंद्र संघाचा कर्णधार 3-3 षटकांचे सामने आम्ही खेळतो. हितेश 36 धावांचं लक्ष आहे आणि या 36 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र संघ करेल, आकाशची खेळी कशी असेल, साहिलचा खेळ कसा असेल, या सर्व प्रश्नार्थक बाबी इथे मात्र राजावळी संघाला भेडसावत आहेत. कशा पद्धतीने आपण गोलंदाजचं प्रत्येकरण केलं पाहिजे, कुठला गोलंदाज कधी आणला पाहिजे, क्षेत्ररक्षणाचं जाळं कसं विणलं पाहिजे, याच्या बाबतीत थोडीशी चर्चासत्र घडताना मात्र वेळ जास्त वाया जाणार नाही याकडे लक्ष द्या. पंचांच्या भूमिकेत 2 दिवस आपण पाहतोय ललित भोईर उर्फ बंड्या सरांनी इथे खूप चांगलं योगदान दिलंय. त्यांच्या सोबतीला मुंबई परिसरातील समीर पाटकर सर यांनी देखील चांगली भूमिका अदा केली. जॉली बॉईज जुचंद्र संघाचा कर्णधार आणि संकेत 11 चंद्रपाडा संघाचा कर्णधार. विनंती करतो जितेंद्र पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचंय. 3-3 षटकांचा सामना. भावेश येतोय, भावेश केशव भोईर जॉली बॉईज जुचंद्र संघाचा कर्णधार, तर अमित म्हात्रे चंद्रपाडा संघाचा कर्णधार. 3 षटकांचा सामना. कॉल होतो जॉली बॉईज कडून. चंद्रपाडा संघाचा कर्णधार टॉस जिंकले, आपण निर्णय काय? 3 षटकांचा सामना आहे. अमित पहिल्या षटक हाताळण्यासाठी दिनेश, सामना करतो शुभम. नॉन स्ट्राइक एंडला दर्पण. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट, हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू, व्यवस्थित फुटवर्क नव्हतं, टायमिंग नव्हती, टेक्निकचा थोडासा अभाव, फक्त एकच धाव समाधान. ज्यावेळेस अशा प्रकारच्या आखूड टप्प्याचे चेंडू हाताळले जात आहेत त्यावेळेला कुठलं तंत्र वापरावं याचा सराव होणं गरजेचं. मात्र सरावाचा थोडासा अभाव जाणवला या फटक्यामध्ये. 1 धाव मिळते. श्री गणेश होतोय, शुभारंभ होतोय साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र संघाच्या धावफलकाला. 36 धावांचा पाठलाग करताना प्रति षटकामध्ये 12ची सरासरी आवश्यक. दर्पण येतोय स्ट्राईकवर.
दिनेश इथे मात्र उजवीष्टी सोडून जाणारा चेंडू रिटर्न क्रीजच्या बाहेर वळतोय. पंच ललित भोईसर वाईटचा इशारा करताना अतिरिक्त धावेनीस धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 2 वर. 2 धावा धावफलकावर. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा असं इक्वेशन अशी गरज साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाला. इथे मात्र खेळायचं तर ऑन साइडला चेंडू वळतोय कव्हर क्षेत्रामध्ये. फक्त एकच धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 3 वर. 3 धावा धावफलकावर. आकाशला का पाचारण केलं नाही सुरुवातीच्या षटकापासून हा एक प्रश्न इथे मात्र तमाम क्रीडा रसिकांना भेडसावतोय. कारण ज्यावेळेला 36 धावांची गरज असते त्यावेळेला नक्कीच तुमची बॅटिंग लाईनअप तुम्ही सुरुवातीपासून स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं असतं. सुरेख चेंडू मैदानाचं सौंदर्य सादर करणारा काटपेट ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह चेंडू मिड ऑन संधी किंवा जोखीम पत्करली नाही. फलंदाज शुभम आणि दर्पणनी 2 धावांवर समाधान. धावसंख्या 5 वर. 3 चेंडू 5 धावा. 12च्या सरासरीने जायचंय मात्र अजूनही स्फोटकपणा आक्रमकपणा इथे जाणवत नाही. तो साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाचा. दिनेशनं नियंत्रित गोलंदाजीचे प्रत्येकरण केले आणि त्याच कारणास्तव इथे मात्र धावांवर थोडासा अंकुश ठेवला जातोय. दिनेश सुरेख डिलिव्हरी उजवी इष्टी इथे मात्र वाकवली जाते आणि पहिला धक्का साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाला. धाव फलकावर धावा 5 असताना आकाश सुरुवातीला येणं गरजेचं. हे 4 चेंडू जे निघून गेलेत नक्कीच परिस्थिती थोडीशी वेगळी असू शकली असती. आता इथे आपण पाहतोय की 5 धावांवर पहिला धक्का 4 चेंडूच्या समाप्तीनंतर साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाला बसतोय. कारण आकाशकडे एक चांगली खेळी आहे, चांगला अनुभव आहे आणि ते टॅलेंट यावेळेला गरजेचं आहे 36 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी. अजूनही संधी आहे. अजूनही 14 चेंडूचा खेळ शिल्लक. धावांची आवश्यकता 31. 14-31 इक्वेशन. दिनेश मार्गस्थ होताना आकाशसाठी. मागच्या सामन्याचा हिरो आकाश खेळण्यासाठी सज्ज. दिनेश षटकातील 5वा चेंडू. इथे मात्र पूल करायचं होतं. एलिव्हेशन नव्हतं. कुठल्याही क्षेत्ररक्षक नाहीये. थोडस कमी उंची आहे आणि शारीरिक थोडस जर आपण सुदृढ आपण पाहतो त्याला जरा परिपक्व आहे आकाश आणि त्याच कारणास्तव धावगती घेताना थोडासा कमी पडला होता. मात्र सुखरूप पोहोचला. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या पोहोचते ती 7 वर. 5 चेंडूचा खेळ होतोय. 1 गडी बाद 7 धावा धावफलकावर. 29 धावांची गरज. 13 चेंडू शिल्लक. दिनेश आकुट टप्प्याचा चेंडू होता. शफल क्रॉस होऊन खेळण्यात आणि ती सरासरी आता मात्र येते ती 14.50 ची.
ह्याला म्हणतात धूर्त नेते. कारण आकाश सारखा एक हार्ड हिटर पर्यंत मैदानाच्या आत आहे. त्यामुळे सुरेश हे समीकरण, हे गणित कसं सोडलं त्याची थोडीशी चर्चा. नितीश राईट आर्म अराउंड विकेट. इथं मात्र मोठा जबरदस्त. खरंच एक मोटिवेट क्रिकेट दाखवलं, एक प्रेरणादायी क्रिकेट दाखवलं. जसं आहारामध्ये पौष्टिक खाद्य मिळाल्यानंतर शरीर सुदृढ होतं, तशाच प्रकारे या 6 धावांनी फुल इथे मात्र अगेन्स्ट सचिन. तर दर्पणसाठी पारितोषिक लावतात सचिन थोरात. इथे मात्र मोठा फटका, चेंडू हवेमध्ये. थँक्यू. 9 चेंडू 8 चेंडू शिल्लक आहे आणि 8 चेंडू मागच्या सामन्यात पुढचा चेंडू नितेश. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, मात्र व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. एकच धाव, धावसंख्या पोहोचते ती 21 वर. 21 धावा धावपळकावर. नितीश शेवटचा चेंडू. अंतिम चेंडू, सामना करेल साहिल. 7 चेंडू 15 धावा. इथे मात्र जागेवरून खेळण्याचा निर्णय असफल ठरला. निर्धाव चेंडूची सांगता, 6 चेंडू आणि 15 धावांची गरज.
दुपारच्या सत्रामध्ये पाणी जर आपण बसून प्यावं हे सर्व क्रीडा खेळाडूंना नम्र सूचना, नम्र विनंती. शेवटचं षटक, 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. इथे मात्र साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र संघाला पहा नितीश कशा पद्धतीनं पाणी पितोय. योग्य पद्धत पाणी पिण्याची. पॅन्ट खराब झाली, शर्ट खराब झालं तरी चालेल, मात्र तुमचं शरीर किंवा तुमच्या शरीराची एकंदरीत स्थिती खराब होता कामा नये. कपडे मौल्यवान नसतं, आपलं शरीर, आपलं आरोग्य. बऱ्याचशा अशा दुर्दैवी घटना घडल्या ज्या कारणास्तव बरेचसे चांगले लेजंड क्रिकेट खेळाडू काळाच्या पडद्याआड झालेले आहेत. या सूचना का होतात तर तुमचं आयुष्यमान किंवा तुमच्या एकंदरीत प्रकृती संदर्भात हा महत्वाचा सल्ला असतो. आणि हा आमचा सल्ला वैद्यकीय जे काही अधिकारी असतात, डॉक्टर्स असतात, आपण लगेच एक धावेसाठी काहीच तुटते. आता मात्र साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाचं बंद लिफाफ्याप्रमाणे या सामन्याचं चित्र अजूनही गुपित आहे. 5 चेंडू मध्ये दडलंय काय? 5 चेंडू शिल्लक, 15 धावांची गरज. वीरेंद्र पहिलं चार वीरेंद्र इथे मात्र डावी अशी सोड आणि दोन दर्पण याच्यासाठी हे पारितोषिक रवींद्र केशव भोईर यांच्याकडून फलंदाज दर्पण याला षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. पुढचा चेंडू वीरेंद्र इथं मात्र मोठा
ऍक्शन रिप्ले मध्ये पण दाखवलं होतं तशा पद्धतीनं तो झेल टिपल्यानंतर आनंद व्यक्त केला दिनेशनं. कारण ज्या अनुषंगानं साहिलनं जीवांच्या आतंकानं हा फटका खेळला होता. साने गुरु दोन एका चेंडू न इथे तर सानेगुरुजी स्पोर्ट्स संघाचा दर्पण यांनी याचा जो एक षटकार मारला होता, बसून षटकार मारला होता आणि आपल्या या गावातील नक्कीच मारणारा तो दुसरा खेळाडू म्हणून त्याचं नाव या मैदानावर गाजतंय म्हणून तोच तो दर्पण याला 200 पारितोषिक आले. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. भूमीत राजावळी संघाचा भूमीत या स्पर्धेचे मुख्य